सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण किशोरावस्थेमध्ये होणाऱ्या बौद्धिक विकासाबद्दल बोलूया. बौद्धिक विकासाबद्दल बोलण्याच्या आधी आपण बुद्धीचा अर्थ समजून घेऊया किंवा बुद्धीची व्याख्या जाणून घेऊया. बुद्धी ही एकटी एक्झिस्ट करणारी शक्ती नाही, तर बुद्धी अनेक क्षमता मिळून बुद्धीची निर्मिती जी आहे ती त्या ठिकाणी होत असते. काही क्षमतांचं आपण उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ कल्पनाशक्ती, सृजनशीलता, स्मृती किंवा याददाश्त अशा अनेक क्षमतांनी मिळून बुद्धीची निर्मिती जी आहे ती होत असते. तर बुद्धीची व्याख्या आता बघूया. कल्पनाशक्ती, स्मृती, अध्ययन या सर्वांचा योग्य प्रमाणामध्ये उपयोग करून आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. तर ही होती बुद्धीची व्याख्या. तर बुद्धी म्हणजे अनेक क्षमतांचा एक समूह म्हणजे बुद्धी. बुद्धीचा विकास मानवात कशा पद्धतीने होतो ते पियाजे नावाच्या मानसशास्त्रज्ञाने सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याने फक्त सांगितलेच नाही, तर संशोधनाद्वारे त्याने स्वतःचे म्हणणे जे आहे ते सिद्ध केले. पियाजे यांनी सांगितले की व्यक्ती मानसिक विकासाच्या 4 अवस्थांमधनं जात असतं आणि त्या अवस्था आहे संवेदीकारक अवस्था, संक्रियापूर्व अवस्था, मूर्त संक्रिय अवस्था आणि आकारिक संक्रिय अवस्था. आता ही जी शेवटची अवस्था आहे म्हणजेच आकारिक संक्रिय अवस्था, या अवस्थेचा कालखंड जो आहे तो 12 वर्षापासून सुरू होतो आणि पुढे सुरू राहतो. आणि आपण बघतो की किशोरावस्था पण जवळपास 12 वर्षापासून सुरू होते. म्हणजे किशोरावस्थेमध्ये बौद्धिक विकासाचा 4था टप्पा सुरू होतो. आणि या 4थ्या टप्प्यामध्ये किंवा आकारिक संक्रिय अवस्थेमध्ये बालकामध्ये समस्या सोडवण्यासाठी अमूर्त कल्पनांचा वापर बालक जो आहे तो करू शकतो. आता आपण अमूर्त कल्पना म्हणजे काय ते बघूया. अमूर्त कल्पना म्हणजे वस्तू समोर नसताना सुद्धा आपण त्याच्याबद्दल विचार करू शकतो, म्हणजेच अमूर्त कल्पना. किंवा पंच इंद्रियांपासनं माहिती ग्रहण करणे आणि त्याच्याबद्दल विचार करणे हे सुद्धा अमूर्त कल्पनांमध्ये येते. आता पंच इंद्रिय म्हणजे काय ते बघूया. पंच इंद्रिय डोळे, नाक, कान, जिव्हा आणि तुमची त्वचा या 5 इंद्रियांच्या माध्यमाने व्यक्ती जो आहे तो ज्ञान ग्रहण करतो किंवा आजूबाजूच्या वातावरणाला समजून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो करतो. तर हे अमूर्त कल्पना एक साधी आणि सोपं की वस्तू समोर नसताना त्याच्याबद्दल विचार आपण करू शकतो, ते अमूर्त कल्पनांच्या अंतर्गत जे आहे ते येते. या आकारिक संक्रिय अवस्थेमध्ये सामान्यीकरणाला महत्त्व दिले जाते. आता सामान्यीकरण म्हणजे काय, तर सामान्यीकरण जे आहे ते तथ्यांवर आधारित असते आणि असं विधान की जे जवळपास त्या पर्टिक्युलर बाबी करता सगळीकडे खरं ठरते. तर आपण एक उदाहरण घेऊया. समजा
तुमची मैत्रीण तुम्हाला काहीतरी बोलली तर तुम्ही त्याचं सामान्यीकरण करता, जनरलायझेशन करतात की ही व्यक्ती अशीच आहे आणि ही सगळ्यांना अशाच पद्धतीने बोलते. हे झालं त्या घटनेचं जनरलायझेशन किंवा सामान्यीकरण. तर प्रत्येक घटकाचा या ठिकाणी विचार जो आहे तो केला जातो आणि मग समस्या जी आहे ती सोडवली जाते. जी काही ही या काळामधली विचार प्रक्रिया असते ती एकदम पद्धतशीर आणि तर्कावर अवलंबून जी आहे ती असते. तर विचार प्रक्रियेबरोबर तर्कशक्तीचा विकास सुद्धा या अवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने होत असतो. या अशा पद्धतीने जो विकास होतो त्या विकासामुळे बालकाला किंवा किशोराला चांगलं काय आणि वाईट काय मध्ये फरक जो आहे तो करायला, ते करता जे आहे ते त्याला येते. आणि म्हणून हा जो बालक आहे हा चुकीचे वर्तन करण्यास टाळायला सुरुवात करतो. पुढे आपण बघूया की आकारिक संक्रिय अवस्था जी आहे ती 2 टप्प्यांमध्ये पुढे विभागली गेलेली आहे. पहिला टप्पा आहे हायपोथेटिकल डिडक्टिव्ह रिझनिंग किंवा परिकल्पनेवर आधारित तर्क आणि दुसरा टप्पा आहे तो आहे प्रेपोझिशनल थॉट. आता जो हायपोथेटिकल डिडक्टिव्ह रिझनिंग आहे किंवा परिकल्पनेवर आधारित तर्क आहे, याच्यामध्ये मुलं जसजशी मोठी होतात तशी तशी त्यांची भाषा जी आहे ती संक्षिप्त आणि आंतरिक होत जाते आणि संकल्पनेचा विकास जो आहे तो होत असतो. वयस्क होणारा म्हणजे जसजसं बालक मोठा होत जातो तसं तसं तो परिकल्पना करू शकतो आणि समस्या पण चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. इन शॉर्ट याचा अर्थ असा आहे की बालक अमूर्त पद्धतीने विचार करू शकतो किंवा ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग जो आहे तो त्या ठिकाणी करू शकतो. आता आपण दुसरा टप्पा बघूया. या दुसऱ्या टप्प्यामध्ये बालक जो आहे प्रेपोझिशनल थॉटमध्ये बालक किंवा किशोर स्वतःच्या विचारांचा शोध जो आहे तो घेऊ शकतो आणि त्याचे लक्ष तत्कालीन जी घडणारी घटना असते, जी घडत असते त्या घटनेकडे न राहून तो कल्पना करून तो त्या ठिकाणी कल्पनासुद्धा करू शकतो आणि आपली समस्या जी आहे ती सोडवू शकतो. जे हंट नावाचा एक शास्त्रज्ञ आहे तो म्हणतो की हा जो बालक जो हळूहळू मोठा होतो आहे, हा जो किशोर आहे तो कल्पनेमध्ये वादविवाद जो आहे तो करू शकतो आणि हे दोन्ही जे टप्पे आहेत हे दोन्ही टप्पे आकारिक संक्रिय अवस्थेचे टप्पे जे आहेत ते आहेत. आता आपण बघूया आकारिक संक्रिय अवस्थेमध्ये स्वकेंद्रितपणा. तर किशोरावस्थेतील मुलं अमूर्त पद्धतीने विचार करायला सुरुवात करतात हे आपण आधीच बघितलं. आणि कारण की या अवस्थेमध्ये अतिशय वेगाने शारीरिक बदल होतात त्यामुळे बालक जो आहे आणि तसे पण सगळे हार्मोनल चेंजेस पण या अवस्थेमध्ये होतात, म्हणून बालक किंवा किशोर स्वतःमध्ये अधिक गुंतलेला आपल्याला या कालखंडामध्ये दिसून येतो. स्वयंसंकल्पनेबद्दल या ठिकाणी 2 वेगवेगळे विचार असतात. पहिला विचार तो स्वतःबद्दल करतो आणि दुसरा की आपल्याबद्दल इतर लोक काय विचार करत आहेत याच्याबद्दल सुद्धा तो विचार करताना आपल्याला दिसून येतो. स्वतःबद्दल ते स्वतः काय विचार करतात आणि इतर त्यांच्याबद्दल काय विचार करतात याच्यामध्ये तफावत जी आहे ती
त्यांच्याच मनात निर्माण होते. प्रथम जो विचार आहे त्याला कल्पनेतील दर्शक म्हणून ओळखले जाते. किशोरावस्थेच्या सुरुवातीच्या काळामध्ये मूल जो आहे किंवा किशोर स्वतःला कायम स्टेजवर ठेवतात. म्हणजेच आपणच हिरो आहोत किंवा हिरोईन आहोत असं त्यांना वाटायला लागते. आपण इतरांच्या विचारांचे केंद्रबिंदू आहोत असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे ही जी मुलं आहेत ही स्वकेंद्रित किंवा आत्मकेंद्रित होतात. अपमानापासून स्वतःच्या अहंभावाला वाचवण्याचा प्रयत्न जे आहे ते करतात. स्वतःच्या इगोला अपमानापासून वाचवण्याचा प्रयत्न करतात. अपमान पचवून घेण्याची क्षमता यांच्यामध्ये नसते. हे मुलं जेव्हा आरशात स्वतःची प्रतिमा बघतात त्यावेळेस ते विचार करतात की इतरांच्या दृष्टीने आपण कसे दिसतो आहोत किंवा आपल्याला बघितल्यानंतर इतर काय विचार करतील किंवा काय म्हणतील. आणि म्हणूनच किशोरावस्थेचा कालखंड जो आहे तो अतिशय संवेदनशील मन असणारा कालखंड आहे. आणि म्हणूनच किशोरावस्थेमध्ये अनेक धोके जे आहेत ते बालकाकरता किशोराकरता या विचारपद्धतीमुळे निर्माण होतात. इतर आपल्याबद्दल काय विचार करतात आणि ते कायमच विचार करतात असं समजून ते स्वतःचे महत्त्व स्वतःच्याच मनामध्ये कमी करून घेतात. कधी कधी ते स्वतःबद्दल ओव्हर कॉन्फिडेंट होतात आणि कधीतरी ते स्वतःला कमी लेखायला किंवा न्यूनगंडाने ग्रस्त होताना आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींमुळेच किशोरावस्था जी आहे ती अतिशय धोकादायक अवस्था आहे आणि मुलांना वेगवेगळे धोके पत्करायला बाध्य करते. कारण की त्यांना इतरांच्या दृष्टीमध्ये चांगलं व्हायचं असतं किंवा इतरांचे विचार त्यांच्याबद्दल चांगले व्हावे याच्याकरता ते कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला रेडी असतात, तयारी दर्शवतात. तर आज आपण केलं बुद्धीचा अर्थ, बौद्धिक विकासाच्या 4 पायऱ्यांची नावं आणि सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे आकारिक सक्रिय अवस्थेमध्ये डिटेलमध्ये आपण चर्चा केली. आणि त्याचबरोबरीने आपण केलं आकारिक सक्रिय अवस्थेमध्ये किशोरांचा स्वकेंद्रितपणा आणि कशा पद्धतीने हा स्वकेंद्रितपणा त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला प्रेरित करते किंवा बाध्य करते. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.